गोलंदाज तयार. शेवटचा अंतिम बॉल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळायचं होतं यावेळेस. जागा बनवलेली, ठाऊक होतं की बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तिकडनं काढून मिड विकेटला आणलं गेलं, त्यामुळे ते क्षेत्र मिळू शकतं, पण कनेक्शन नाही झालं. बॅटवरती नाही योग्य पद्धतीने घेऊ शकले आणि त्याचाचमुळे डॉट बॉल आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर सक्सेसफुल षटक कंप्लीट झालं असं म्हणावं लागेल. एक चौकार जरूर आला तरी देखील 6 धावा खर्च केल्या 22 दळवीच्या माध्यमातून आणि अवघ्या 4 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट केले. त्यामुळे चला वेळ वाचवा. षटक क्रमांक प्रगतीपथावरती. चला टीम मीटिंग नका घेऊ जास्त. टीम दातिवली संघ आणखी आपल्याला 2 मॅच कव्हर करायचे आहेत. वेळ बघा आता 1:33 झालेत, त्यामुळे वेळ तुमचा देखील वाचवा आणि आमच्या आयोजकांचा देखील वाचवा. षटक क्रमांक 2 सेकंड एंडकडनं गोलंदाजीवरती सात्विक. ज्या एंडकडनं विकेट मिळतात, ज्या एंडकडनं गोलंदाजांना विकेट मिळालेत आणि धावा देखील कंट्रोलमध्ये पाहिल्यात, तो सेकंड एंडकडनं गोलंदाजीवरती आता सात्विकला आपण पाहतोय. सात्विक मात्रे आलेत दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 6 धावा विकेटलेस राहिले. विकेट वाचवण्याचं काम केलं रोहितने. 5 चेंडूंना फेस करताना 5 धावा, 1 चौकार त्याचा बॅटमधनं, आणि हर्षांगने 1 चेंडूला फेस करताना 100च्या स्ट्राईक रेटने आपलं खातं उघडलं होतं. त्याने 1 धाव बनवलेली. वेळ वाचवा चला. गोलंदाज तयार. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. ऑप्शनचा बाहेर सोडू दिल्या बॉलला. पंचांचा इशारा येतोय. वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव येते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढतीये. धावा जाऊन पोहोचला गेला 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक 2 चालू. आता आपण सध्या पाहतोय सात्विकला गोलंदाजी करत असताना आणि पहिलाच बॉल वाईडच्या स्वरूपामध्ये हाताळला गेला. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली गेली आणि त्याच्या मदतीनं आता धावसंख्या फळकावरती 7 या आकड्यावर जाऊन पोहोचतात. फुल टॉस बॉल होता. मोठ्या फटक्यासाठी जरूर गेले होते, कनेक्ट नाही करू शकले आणि त्याचमुळे पंचांचा इशारा. लेग बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव. पायावरती अदळला गेला बॉल. सरळ येऊन पायावरती धडक दिल्या आणि त्यानंतर आणखी एक सिंगल लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. बघा लेग बाईस आणि 22 या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा असतात तर मग बॅटरच्या खात्यामध्ये देखील ऍड होत नाही आणि बॉलरच्या खात्यामध्ये देखील ऍड नाही होत. पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव किंवा आपल्या अगदी ग्रामीण लँग्वेजमध्ये म्हणायचं गेलं तर सोरटी धाव देखील आपण म्हणत असतो आणि तेच पाहायला मिळालं. 1 धाव बनवली गेली आणि 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचते 8 आकड्यावरती. चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1. वातावरण थोडंसं दमट पाहायला मिळेल. शांत वातावरण आहे, त्यामुळे अशा कंडिशन्स मध्ये चेंडू तितकेसे ट्रॅव्हल नाही होत. फुल टॉस होता. फ्लायटेड बॉल डीप झाला शेवटच्या अंतिम श्रेणी आणि पुन्हा एकदा हलकीशी बॅटची कडा लागली आणि त्याच्यामुळे 1 धाव फळकावरती अजून एक बनवली जाते आणि या 1 धावेच्या मदतीनं 9व्या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. क्लायमॅटिक कंडिशन्स क्रिकेटमध्ये अलवेज या गोष्टींची आपण चर्चा होताना पाहत असतो. क्लायमॅट फार महत्त्वाचं आहे. क्रिकेटला पुरळक क्लायमॅट जर बघितला गेला तर जर धावती हवा असेल तर तिथे तुम्हाला पुरळक वातावरण पाहायला मिळतं, पण अशा कंडिशनमध्ये जिथे पूर्ण हवा थांबलेली असते, जिथे वातावरण दमट होतं, त्या कंडिशन्समध्ये धावा बनवणं बॅटर्सला अधिक धोकादायक असतात. कारण की इकडे जर बघितलं गेलं तुमचा प्रॉपर टायमिंग आणि ताकद जोडली तर मोठा फटका जाईल, अदरवाईज शेड्यूल ट्रॅव्हल नाही होते अशा कंडिशन्समध्ये आणि म्हणून तुम्हाला अचानक बदललेलं चित्र दिसतं जिथे लो स्कोरच्या मॅच चालू आहेत. स्विंग आणि मिस आणखी एक डॉट बॉल हलतोय. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती जर बघितला गेला तर 9व्या आकड्यावरती आहेत. 3 चेंडू सात्विकने आतापर्यंत फेकलेत. पहिला वाईडने सुरुवात केलेली, त्यानंतर जर बघितलं गेलं तर 1 लेग बाईसच्या स्वरूपामध्ये धाव आली, मग 1 सिंगल आली आणि आता 1 डॉट बॉल आला. 4था बॉल आहे. शफल केलंय, हवेत खेळायचा प्रयत्न. आता फिल्डर तिथे पोहोचतील का? फार वेगाने आले पुढे. चेंडूचं कॅल्क्युलेशन नाही का आलं आणि त्यानंतर एका टप्प्याअखेरीस बॉल निघून गेला. HPM चौकार. धावा 4.
थँक्यू सो मच जिजे. 13 धावा फळकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. मोठा फटका एक आला. पुन्हा एकदा इथं पहा दिलस्कूप करायचं होतं पण सरळ फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक जिथे तैनात होते त्याचा हातामध्ये चेंडू विसावतोय आणि पहिला धक्का बसताना विकेट क्रमांक पहिला 13 वरती लागतोय. धक्का पहिला. थोडा स्ट्रगल करत होता हर्षांक कारण की त्याचा संपूर्ण या डावामध्ये जर बघितलं तर पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलेली मग डॉट बॉल आलेले पण जसे कनेक्शन त्याला हवेत ना एक चौकार मध्यंतरी त्याचा बॅटमधनं पाहिला होता पण कनेक्शन जसे पाहिजे होते तसे त्याला मिळत नव्हते. चौकार जो आला तिथे देखील मिस टाइम स्ट्रोक होता त्यामुळे थोडासा दबाव होता त्याच्यावरती की बॅटवरती योग्य पद्धतीने चेंडू कनेक्ट नाही होत आणि जेव्हा असा दबाव असतो ना त्यावेळेस कधी कधी बॅटर मग इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये चुकी करतो आणि तीच पाहायला मिळाले. ते स्कूप करायचं होतं आणि आपला तिकडे विकेट गमावला गेला. लेफ्ट हँडेड बॅटर आल्या आल्या प्रहार केलाय उंचिया लांबिया आणि धावा देखील मिळतील 6. एक मॅसिव्ह हिट षटकार. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. समोर टाकला होता बॉल व पिच बॉल होता लॉफ्ट केलं बॉलला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर वाईड लॉंग ऑन साइड डोक्यावरनं एक धमाकेदार फटका पाहायला मिळाला. उंची होती लांबी होती आणि धावा देखील जेवढ्या हव्यात ना तेवढ्या मिळाल्या. अगदी योग्य पद्धतीचा फटका आणि अशा पोझिशन मध्ये आला की जिथे बघा या आधीच्या बॉलवरती विकेट मिळाला होता सात्विकला त्यामुळे सात्विक ताकदीने गोलंदाजी करेल हे ठाऊक होतं पण चुकी झाली. ओव्हर पिच चेंडू करून बसले आणि लेफ्ट हँडेड बॅटरच्या अगेन्स्ट तुम्ही जेव्हा पण त्याला रूम द्याल ना तेव्हा मग मोठा फटका. ऑलवेज अग्रेसिव्ह असतात अटॅक करण्याच्या भूमिकेमध्ये असतात आणि तेच पाहायला मिळालं. मोठा धक्का आला आणि मोठा फटका आला आणि त्याच्यामुळे धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचला गेला. 19 आकड्यावरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 9.50 9.50 करंट रन रेट सध्या आपण पाहतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 अशी परिस्थिती. डीजे जितू आणि डीजे नाना पापड्या सपाड्याचा हा डीजे आपल्याला पाहायला मिळतोय आणि मधुर संगीतांचा भरभाट आणि ऍक्टिव्ह खूप आहेत योग्य त्या पद्धतीने आणि खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांच्यासोबत मी एक छोटीशी चर्चा देखील केली की साऊंड क्वालिटी खूप चांगली आहे. असा व्हॉइस मिळाला ना की मजा येते मग समालोचन करताना देखील. हा पहा रेग्युलर फॉर्मॅटचे बोला तयार शफल केलंय. अजून एक मोठा फटका येईल. हा बॉल देखील निघून चाललाय बॅकवर्ड स्कोअर लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर. इट्स 6. चेंडूवरती 12 धावा आल्या आणि 25 धावा टोटल फळकावरती. हा पहा किती डीप गेले होते मैदानाचा. खूप जास्त शफल केलेला आणि त्यानंतर जर बघितलं तर योग्य पद्धतीने बॅटवरती बॉल घेतला रोहितने आणि त्यानंतर सरळ पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता आणि 6 धाव्याने धावसंख्या 25 आकड्यावर जाऊन पोहोचूया. पुन्हा एकदा दिस इज द शॉट ऑफ द डे. वाह काय फटका खेळलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. अक्षय होते या आधी देखील मोठा फटका आला आणि आता ओहो हो बॅट वरती किती योग्य पद्धतीने बॅट वरती बॉल घेतला. अबे डेव्हिलियर्स सारखी झलक पाहायला मिळाली. फॉलिंग स्वीप पाहायला मिळाला आणि बॉलला सरळ पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. लगातार 2 6 आले आणि टोटल 31 धावा फळकावरती. गोलंदाजाला रोका.
2 6 लागले आणि खरं तर प्रेक्षक जे शांत बसले होते ना त्यांची झोप देखील उडाली. खूप वेळानंतर असे मोठे फटके पाहायला मिळाले. मागच्या 3 चेंडूवरती 3 लगातार 6 आले, ते विसरून चालणार नाही. 31 धावा आला टोटल फळकावरती. अक्षय गोलंदाजीवरती आहेत. ओ अजून एक येतोय की काय, पण आता ओ आला आला हा देखील लगातारचा हा तिसरा 6 HBM 6. सुपर बॅटिंग. हा पहा पुन्हा एकदा बॉल रडार मध्ये जसा भेटला तसा सरळ पाठवलं गेलं मिड विकेटच्या बाहेर. आणि तिन्ही स्ट्रोक त्याने ज्या पद्धतीने बनवलेत किंवा ज्या पद्धतीने खेळलेत, हॅट्स ऑफ रोहित. सुपर खेळ. 9 चेंडू 24. बॅलन्स कंट्रोल खूप चांगल्या पद्धतीने बॉडीचा करतात, योग्य त्या पद्धतीने चेंडूपर्यंत पोहोचतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट काय की बॉलरचा मॅरिटला ओळखलाय, चेंडूची लेंथ लाईन त्याने ओळखले, कोणता मॅरिट वरती बॉल होता आणि मॅरिट नुसार जेव्हा पण तुम्ही खेळाल तुम्ही पुढे आहात मग. आणि तेच सांगितलंय, जर या चेंडूवरती पुन्हा एक षटकार आला तर सन्मान्य अश्विनजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3 लगातार तर जोडले गेलेत, अजून एक येईल का. 37 फळकावरती टोटल. करंट रन रेट बघा, अचानक करंट रन रेटने मागच्या 4 चेंडूमध्ये उसळी घेतली आणि 14.80 वरती जाऊन बसला. 9.50 होता. चला पुन्हा उडवलाय, पण यावेळी क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये विसावतोय आणि धक्का बसताना फलंदाज रोहित माघारे परतेल. 9 मध्ये 24. छोटीशी पारी पण आक्रमक आणि धडाकेबाज पारी दाखवली आणि मैदानाचा आता बाहेर. रोहित हा पहा मैदानाचा बाहेर परततोय. टोटल 3 6, एक चौकार त्याचा बॅटमधनं. 240चा स्ट्राईक रेट. वा भाई वा. 10 चेंडूमध्ये 24 जावा. सुपर आणि अप्रिशिएट करतात संपूर्ण त्यांचा खेळाडू कक्ष. खूप चांगला खेळ केला. अशी धडाकेबाज पारीची गरज होती, कारण की 9.50 वर रन रेट होता, पण त्यांना वाढवलं आणि आता 14 वरती नेऊन ठेवलंय. टोटल धावा फळकावरती आहेत 37 धावसंख्यात. 4 षटकांची आपण मॅच पाहतोय. तिसरं षटक चालू आहे आणि बंटी पाटील आलेत नवीन बॅटर. फुल टॉस बॉल आहे बंटी करिता. हा टर्न केलाय, स्क्वेअर लेगला बॉल आहे आणि त्यानंतर एक धावाली. फुल टॉस बॉल होता आणि त्यानंतर बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे, अंपायर साइड रिव्ह्यू आहे. या आमचे तिसरे पंच. रिव्ह्यू फ्रॉम अंपायर साइड. बीमर साठी हा रिव्ह्यू घेतलाय. सन्मान्य अश्विनजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून रोहित करिता 1000 रुपयाचा कॅश प्राइज पोहोचलाय. थँक्यू सो मच अश्विनजी भोईर साहेब. इट्स अ नो बॉल. इट्स नो बॉल बीमा. आणि त्यानंतर येणारा पुढचा चेंडू असेल फ्री हिट, अर्थात जहा भी मारो जैसे भी मारो आपकी मर्जी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो अंपायर साइड रिव्ह्यू होता हा आणि त्यानंतर टीव्ही स्क्रीन अंपायरच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मेसेज पोहोचला की भीमाच्या स्वरूपामध्ये हा नो बॉल आहे. त्याच्यामुळे धावा आता फळकावरती वाढतात देखील. 39-39 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. त्यामुळे अक्षयला हा चौथा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल आणि तो फ्री हिटचा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला, बोटा फिरवली होती. राईट हँडेड बॉलर जेव्हा लेफ्ट हँडेड बॅटरच्या अगेन्स्ट येईल त्यावेळेस त्यांचा नॅचरल स्विंग जो आहे, नॅचरल टर्न आहे, तो पाहायला मिळतो ऑलवेज. टप्पा चांगला होता, लेन्थ चांगली होती आणि बाहेर निघाला बॉल आणि त्याच्याचमुळे निर्धाव चेंडू आला. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचं होतं, पण यावेळेस जोरवरनं बॅटला झोकली होती आणि बॅटचा अगदी टोला लागला बॉल आणि त्यामुळे एकदा फळकावरती बनवली जाते आणि एका धावेच्या मदतीनं एंड ऑफ द थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 40 धावा फळकावरती आहेत. चांगला रन रेट आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा बनवल्या गेल्या. शेवटच्या षटकामध्ये जरी 10 जरी धावा बनवल्या तरी पण 50 अप स्कोर दिसेल तुम्हाला.
13.33 ॲव्हरेज. या षटकामध्ये 21 धावा आल्या. मागचे 2 षटक नेतात थोडेसे महागडे पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 6 धावांची गोलंदाजी आपण भावेशकडनं पाहिली. त्यानंतर जर बघितलं गेलं तर सात्विकने 12 धावा दिल्या आणि आता अक्षयने टोटल 21 धावा दिल्या. त्याच्यामुळे चित्र बदललं आणि आता छोटीशी चर्चा विनिमय आपण मैदानामध्ये पाहतोय की बॉलिंग ट्रॅकवरती कोणाला आणला जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा 40 आहेत फळकावर. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा टोटल आहेत फळकावर. 2 विकेट. आता बंटी आणि सिद्धू हे 2 बॅटर्स सध्या मैदानामध्ये पाहतोय आणि सिद्धूच्या बॅटमधनं एक मोठा फटका आला, हा विसरून चालणार नाही. मयुरेशला आणले बॉलिंगवरती. सिद्धूसाठी हा बॉल ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक आता तिथपर्यंत पोहोचले गेले स्क्वेअर लेगला आणि फेकी करेपर्यंत टोटल 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि या 2 धावांच्या मदतीनं 42 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. चौथं षटक मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकातील पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या. मयुरेश तांडेल बॉलिंगवरती आपण सध्या पाहतोय गोलंदाजी करत असताना. गोलंदाज तयार. लवा फुल टॉस होता. पुन्हा एकदा टर्न केल्या ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये प्रोटेक्ट करत आहेत. फेकी करेपर्यंत एक सिंगल आणि या सिंगल्सच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढते. देखील धावा जाऊन पोहोचला गेल्या 43-43 आकड्यावरती. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करिता यायचं आहे. एका बाजूने बेतवडे संघ असेल आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर दिवा संघ. या दोन्ही संघाचे कॅप्टन्स आपण या टॉस करिता. बेतवडे संघाचे कॅप्टन आणि दिवा संघाचे कॅप्टन आपण टॉस करिता यायचं आहे. जय गणेश कृपा दिवा आणि बेतवडे ए या 2 संघांच्या मध्यांतराने नेक्स्ट मॅच असेल. त्यानंतर यातला विजेता संघ आणि नेक्स्ट मॅचचा विजेता संघ फायनल मॅच असा दिवसातील क्वालिफायरची मॅच असेल. ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि त्यानंतर पंचांचा इशारा येतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धावा आली आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या 44-44 आकड्यावर जाऊन पोहोचल्या गेल्यात. चौथं षटक आहे मार्गस्थ. चौथं षटक प्रगतीपथावरती आहेत. 13.20 13.20 करंट रन रेट. खोलवर टप्प्याचा बॉल चांगला आहे. वाईड यॉर्कर बस्ट पर्याय ब्रह्मास्त्र आणि त्यानंतर योग्य पद्धतीने वापरलं गेलं. मयुरेशला ठाऊक आहे की बघा मागच्या 3 षटकामध्ये फार भरभरून स्पेशली दुसरं आणि तिसऱ्या षटकामध्ये भरभरून धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. त्यामुळे इकडनं जितक्या कमी धावा देईन तेवढा बॅटर्सला बेनिफिट होऊ शकतं सेकंड इनिंग मध्ये आणि म्हणून आता चिवट गोलंदाजी करतात. मागच्या 3 चेंडूमध्ये 4च धावा दिल्यात. आणखी एक चांगला बॉल होता. कनेक्शन तितकंसं चांगलं नाहीये. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे दोन्ही क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक सिंगल एकापेक्षा अधिक काही नाहीये आणि एका धावाच्या मदतीनं धावसंख्या देखील वाढते. जाऊन पोहोचल्या 45-45 आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक 5 आणि 6 2 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. या डावातील मयुरेश युवा गोलंदाज आपण पाहतोय आणि या हंगामामध्ये आपण एक गोष्टीकडे बारकाईने जर बघितलं गेलं तर खूप सारे युवा खेळाडू बाहेर येत आहेत. अनेक संघांमधून आपण पाहिलंय की युवांनी आता पुढे आलेत आणि खरं तर टेनिस क्रिकेट विश्वाला मी म्हणेन की ISPL एक असा मागच्या 2 वर्षामध्ये फॉर्मॅट बघितला की ज्यामध्ये आता टेनिस क्रिकेट विश्वामध्ये तुम्हाला मरण नाही असंच म्हणावं लागेल. चर्चा करूया त्याबद्दल देखील. ओहो त्याबद्दल चर्चा होईल जरूर पण सध्या सिद्धूची चर्चा आपण करूयात. जबरदस्त स्ट्रोक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा डोक्यावरनं हँडसम 6.
सिद्धूने याआधी जुना डोंबिवलीमध्ये जर बघितलं गेलं तर एका षटकारावरती तब्बल 11,000 रुपयाचा कॅश प्राइज देखील उचलला होता. बॅनरला हिट केलं होतं. स्वर्गीय रामदास पाटील यांचा बॅनरला हिट केला होता तो बॉल आणि टोटल 11,000 त्याला मिळालेले. मुकेश पाटीलजी नगरसेवक जे आहेत त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लिगला आहे. एक धाव बनवली जाईल. दुसऱ्या धावेचा कॉल जरूर नॉन स्ट्रायकर एंडला, फेकी स्ट्रायकर एंडला जाईल आणि त्यामुळे 2 धावा बनवल्यात. नॉन स्ट्रायकर एंडला धोका. सिद्धूला स्ट्राईक हवी आहे पण शेवटचा अंतिम बॉल होता आणि त्या दरम्यान जर बघितलं गेलं तर पंचांचा इशारा काय येतोय, 1 शॉट. मग पंच एकच धाव असेल. अंपायर एकच धाव असेल ना. भीमासाठी तिसरे पंच आमच्या. फुलटॉस बॉल जरूर होता. चला आपण ज्या गोष्टीची चर्चा मनीष, एक मिनिट मनीष, आपण टॉस या ठिकाणी करतोय पुढच्या मॅचचा. दिवा वर्सेस बेतोडे. आशिष पाटील या ठिकाणी आहेत, एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये फार मोठी भूमिका आशिष यांची राहिलेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. डिसिजन कोण घेणार आहे, कोण कॉल करणार आहे पहिले? दिवाचा कॉल. हेड कॉल केलाय. कॉइन भरपूर लांब गेलाय. चेक करूया. आशिषने जास्त ताकद लावली बहुतेक. काय कुठे गेला? सापडलाय. काय बघ, टेल आहे, टेल. तर डिसिजन पेंडिंग आहे. टॉस जिंकलेला आहे टीम बेतवडेने. डिसिजन पेंडिंग. लवकरात लवकर फायर डिलिव्हरी. चला या फायर डिलिव्हरी आहे त्यामुळे एकच धाव आहे आणि एका धाब्याने धावसंख्या टोटल फळकावरती 52-53 धाब्यांचा टार्गेट असेल. सेकंड इनिंग मध्ये आपण आवाज ऐकूयात. चला आपण सेकंड इनिंग मध्ये लगेच जाणार आहोत. 24 चेंडू आणि 53 धावांचा वन असेल. एक चांगला टार्गेट सेट केलाय, एक चांगला टार्गेट बनवलं गेलंय. 53 धावा मी म्हणेन की बॉलिंग अटॅक चांगला झाला तर इनफ टोटल आहे. ही मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते.
सहर्ष हार्दिक स्वागत आहे. लगेचच मॅच कडे आपण जात आहोत, जिथे चालू असलेली मॅच 4 षटकांची मॅच आहे आणि 53 धावांचा पाठलाग करताना 2 ओपनिंग पार्सेस सलामीचे सलामवीर दातिवली संघाकडून आपण पाहतोय. एका बाजूने जर बघितलं तर स्ट्रायकर एंडला आपण जयेश म्हात्रेला पाहतोय आणि विनीत पाटील त्याच्या समवेत नॉन स्ट्रायकर एंड वरती. आणि षटक क्रमांक पहिला घेऊन गोलंदाजीवरती रोहित पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती रोहित पाटील तयार. ओपनिंग करिता आला होता. 24 धावा रोहितने बनवलेल्या आणि आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आहे. षटक क्रमांक पहिला बॉल. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली बॉलने आणि अगदी यष्टांच्या वर्ण निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पासून सुरुवात झाली आहे पहिली. जयेश म्हात्रेला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती पाटर आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती त्याच्या समवेत विनीत पाटील आहे. तिसरे पंच. बेल्सला पाय लागलाय का? नाही. बेस जे आहे ती बॉल रिलीज करण्याच्या आधीच पडलेली आहे. डेड बॉल असेल सो अंपायर. अंपायर डिसिजन कळवा. पहिला डेड बॉल घोषित केला अंपायरच्या माध्यमातून आणि त्यानंतर हा ऑफिशियली पहिला बॉल आणि रिझल्ट याच्यावरती जर बघितला गेलं तर धक्का बसताना विकेट जाऊन फलंदाज बाद. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 0 या आकड्यावरती पहिला धक्का बसताना दातिवली संघाला मोठा धक्का बसलाय. जयेश म्हात्रे माघारी परतले गेले. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये कॅश. सिद्धू भुईर होते तिकडे आणि कॅश कंप्लीट करताना आपण तिकडे पाहिलं आणि पहिला धक्का बसताना पाहतो.
याआधी आपण डेड बॉल पाहिला, त्यानंतर ऑफिशियली हा पहिला फायर डिलिव्हरी आणि त्याच्यावरती धक्का बसला. विकेट डाऊन. 53 धाब्यांचा पाठलाग आहे. 53चा रनचेस आहे. एकदा बॉल तयार. ओ क्लीन बोल्ड. दांडी गुल. बसलाय दुसरा आणि मागच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आणि आता हायट्रिक वरती आहेत गोलंदाज. काय कमालीची गोलंदाजी करतात. रोहित पाटीलला आपण पाहतोय, याआधी कमाल केली होती बॅटिंग वरती, लगातार 3 6 जोडलेले त्याने आणि आता बॉलिंग वरती लगातार 2 विकेट घेतल्यात. बॅटिंग वरती कमाल केली आणि आता बॉलिंग वरती धमाल करतात. नवीन बॅटर क्रमांक 4 वरती विशाल मडवी. क्रमांक पहिलं अनुभवी खेळाडू सध्या बॅटिंग वरती आहे आणि इकडे अशा पोझिशन वरती अनुभवाचीच गरज आहे. सिच्युएशन सांभाळायची आहे, कंट्रोल मध्ये करायचं मॅचला. ओ इकडे पहा, इकडे काय घडलं आणि वा भाई वा, गुरु छार आहे आप तो पहिले से. या आधी जर बघितलं तर 3 लगातार 6 जोडले आणि आता लगातार 3 विकेट मिळवलेत आणि सुपर गोलंदाजी. बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 विकेट. विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. मागच्या 3 दिवसामध्ये एकही विकेट हॅट्रिक नव्हती आणि ही पहिली विकेट हॅट्रिक आली आहे रोहित पाटीलचा बॅटमधनं. याआधी बॅटिंग वरती 3 6 जोडलेले लगातार आणि आता 3 लगातार विकेट पाहायला मिळालेत. सुपर गोलंदाजी. बॅटर अनिकेत. चांगला बॉल आहे. यावेळेस पंचांचा इशारा काय होतोय तर बाहेर निघाला बॉल टप्पा पडल्यानंतर आणि त्यानंतर वाईडच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता एका धावेने खातं उघडलं गेले. धावसंख्या 1 या आकड्यावरती पाहतोय. तातिवलीच्या अगेन्स्ट बुलेट ग्रुप नागाव संघ. बॅकफुटला गेले, हवेत खेळायचा प्रयत्न होता. अजून एक धक्का बसताना हा 4था विकेट या षटकातील. ती 4 विकेट आणि चेंडूंचा खेळ जर बघितला गेला तर टोटल 5 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झाला आणि 5 चेंडूमध्ये 4 विकेट घेतलेत आणि 4च बॉल झाले. पहिला डेड बॉल आहे, क्षमस्व. 4 चेंडूंमध्ये 4 विकेट, 1 वाईट बॉल आहे मध्ये. मात्र आलेत बॅटिंग वरती. आता चर्चेत दातिवली संघ चर्चा करत असेल की पहिला डेड बॉल दिला नसता तर चालला असतं. कदाचित परिस्थिती वेगळी असते. कधी कधी म्हणतात ना की आपण बोलतो ना की एखादा असा पण प्रसंग मैदानामध्ये अचानक घडतो की त्याच्यामध्ये मोमेंट शिफ्ट होतं. पहिला डॉट बॉल आला होता पण तो डेड आला आणि त्यानंतर सुरुवात जिथून झाली ती विकेट पासून झाली. मोमेंट बदललं.
थांबून खेळायचा प्रयत्न होता, अनप्लेएबल डिलिव्हरी, काहीच करू शकत नाही. ज्या पद्धतीने लेन चालू आहे रोहितची, ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे पॅटर काहीच करू शकत नाही. हा पहा लेग ब्रेक बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा थांबून आला, टर्न झाला आणि टर्न देखील बघा किती चांगल्या पद्धतीने, आणि स्पेशली कॉटन बॉल नवीन चेंडूवरती हे टर्न पाहायला मिळतात. हवेत खेळलेत, उंचीवरती बॉल आहे, अजून एक धक्का जाण्याची शक्यता आणि जरूर विकेट मिळेल. आज रोहितचं नशीब त्याला परिपक्वाने साथ देत आहेत आणि एक सक्सेसफुल षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये टोटल 5 विकेट आणि 1 धाव, ती देखील वाईडच्या स्वरूपामध्ये खर्च केली आहे. कमालीची गोलंदाजी. अनिकेत आणि अक्षय एका पाठोपाठ विकेट 5 मिळाले आणि 5 विकेट खरं तर पंजा खोलला गेलाय. रोहित पाटील होते गोलंदाजीवरती, सुपर गोलंदाजी पाहायला मिळाली. ऑन साइडला खेळायचं आहे सर, बॅटने मोठा फटक्याचं दर्शन जरूर पाहायला मिळेल आणि आता धमाकेदार फटका येतोय, मोठा फटका येतोय, 6 धावा षटकार. आलेला विनीत पाटील मैदानामध्ये होता आणि जसा स्ट्रायकर एंड वरती आला, विनीतच्या बॅटमधून लॉफ्ट केला फटका आणि वाईडिश लॉंग ऑनचा डोक्यावरनं बॉलला सरळ पाठवलं 6 धावेंकरिता आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या टोटल 7 आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली. मॅच आहे अजून देखील, विनीतने एका बाजूने धावा बनवल्या तर मॅच बनेल. पुन्हा एकदा हलक्या गतीने बॅटला दिशा दिली आहे बॉलकडनं आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढती जाऊन पोहोचली गेली 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 आकड्यावरती. एमटीसी ओमसाई एमटीसी या ऑफिशियल वाहिनीवरती चॅनलवरती आणि त्याचबरोबर इंस्टाग्रामचा पेजवरती देखील रोहित पाटीलने जे मगाशी षटक हाताळलं होतं ती त्याची स्पेशल एक व्हिडिओ कट करून अपलोड केली गेली आहे. तुम्हाला ती व्हिडिओ हवी असेल तर तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन चेक करून ती व्हिडिओ कलेक्ट करू शकता. आणि हेच तर खरं ओमसाई एमटीसीचं वैशिष्ट्य. आणि मी बघा संध्याकाळी म्हटलं होतं ना की या विभागामध्ये किंवा ग्रामीण क्रिकेटला उंचीवरती नेण्याचं काम या चॅनलने, या वाहिनीने सातत्याने केलंय. आणि जिथून यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट आलं ना तिकडनं क्रिकेटला फार उंची लाभली गेली. सागर फराड ऑफिशियल ओनर ओमसाई एमटीसी लाईव्हला आपण पाहतोय. खूप सारी लाभली गेली. आणि मग अशी एका गोष्टीची आपण चर्चा देखील केली होती ना की मागच्या 2 वर्षांमध्ये जो आपण टेनिस क्रिकेटमध्ये एक सर्वात मोठा प्लॅटफॉर्म क्रिएट होणारा स्पर्धा ISPL इंडियन स्टेट प्रीमियर लीग जो पाहतोय ना, आणि एका गोष्टीचे उल्लेख मी आवर्जून करेन की याआधी ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणजे काय, तर बरेचशा लोकांकडनं आपण एका गोष्टीचा टोमणा जरूर ऐकत होतो की ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणजे निटकाम टेकडे किंवा फक्त निकाम्या पोरांचा खेळ होता, असं टोमणे आपल्याला कानावरती खूप सारे ऐकले होते. पण मी आता म्हणेन की हे जे पोरं आहेत ते आता लाखोच्या भावामध्ये विकत जात आहेत. टेनिस क्रिकेटला देखील एक उंची लाभली आहे, कारण की ISPL मध्ये कित्येक सारे खेळाडू, मग
कल्याण डोंबिवलीमधून देखील खूप सारे खेळाडू ISPL खेळताना दिसले, B1T मधला दिसले आणि संपूर्ण देशामधून खेळताना दिसले. मग तुम्ही आता प्रयत्न केले तर मग तुम्हाला प्रयत्नांना परमेश्वर लाभणारा प्लॅटफॉर्म देखील क्रिएट झालाय. तुम्ही जिद्दीने लढा, संघर्ष करा, मेहनत करत राहा आणि मेहनतीचा फळ तुम्हाला नक्की जरूर मिळेल. त्यामुळे आता हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे किंवा टेनिस क्रिकेटचं विश्व आहे ना, हे आता उंचीवरती पोहोचलंय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 वरती सध्या 6 विकेट गमावले गेलेत आणि परिस्थिती संपूर्ण जी आहे ती हाताच्या बाहेर आहे दातिवली संघाकडनं. खरं तर टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस लाभलेत असंच म्हणावं लागेल. आता खूप सारे फॉर्मॅट तुम्ही पाहता. व्यावसायिक क्रिकेट देखील फार उंचीवरती मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये आपण पाहतोय. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धा आपल्याकरिता येतात. अनेक साऱ्या ग्रामीण स्पर्धा देखील खूप साऱ्या मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्म क्रिएट करून देत आहेत आणि खेळाडूंना खूप साऱ्या संध्या निर्माण होतात. हा ऑप्शनचा बाहेर बॉल होता आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर जर बघितलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या आकड्यावरती 6 जिथे विकेट गमावले गेले आहेत ना, असा क्रेडिट मी थोडासा का होईना पण जो वाटा हा लाईव्हच्या माध्यमातून झालेला आहे. कारण की लाईव्हने तो प्लॅटफॉर्म क्रिएट केला, यूट्यूबच्या माध्यमातून ते प्रसिद्धी मिळत गेला आणि त्याच्यामुळे हा सध्या प्लॅटफॉर्म मोठा क्रिएट झाला. झिरो वरती परतले गेले. फक्त एक बॅटर जो आहे त्याने 7 धावा बनवल्यात, विनीत, आणि तो देखील माघारी परतला गेला. बोललो ना की संपूर्ण बॅटिंग ऑर्डर जी आहे ती विध्वंस करून टाकली रोहितने गोलंदाजीवरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आहेत. आता 12 चेंडूमध्ये बनवायच्या धावा 44. वरती आपण पाहतो षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता हर्षांकला आणलं गेलंय. बॅटिंग वरती फारसं काही केलं नव्हतं. पहिला बॉल हर्षांकला देखील सफलता मिळते. वाहत्या गंगेमध्ये आता हर्षांकने देखील आपले हात धुवून घेतलेत. विकेट दोन्ही गोलंदाजांना मिळालेत आणि हर्षांक देखील विकेट मिळवत आहे. पहिल्या बॉल वरती धक्का, बॅटची एज लागली आणि त्यानंतर यष्टीरक्षक कलेक्ट करतात बॉलला. टप्पा पडला, त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला बॉल डॉटच्या स्वरूपात. नंतर धावसंख्या 9 आकड्यावरती स्थगिती पाहताना 10 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. 10 मध्ये 44 बनवायच्यात. प्रत्येक चेंडूमध्ये चौकार जोडावा लागेल. फाईटच्या स्वरूपामध्ये, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा आले आणि अतिरिक्त धावांच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 10 आकड्यावरती. वाढीच्या स्वरूपामध्ये हा बॉल पाहायला मिळाला आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या 10 आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. आणखी एक चांगला बॉल, फुलर लेनचा चेंडू होता, ऑप्शनचा बाहेर पडला आणि त्यानंतर निघून गेल्या हातामध्ये आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू आला. आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी राहतोय. 9 आणि 9 चेंडूमध्ये 43 धावा फळकावरती बनवायच्यात. स्वर्गीय रतनशेठ पाडी स्मृती चषक 2025 जयगाव देवी क्रिकेट संघ शिरडोन ब आयोजित ही सन्मान अशी स्पर्धा पाहायला मिळते. ऑन साईडला खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक तिथे. त्यानंतर बसताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. ऑन साईडला खेळायचं होतं, हुक केल्या बॉलला उंची लाभली, बॅटच्या स्टिकर वरती अगदी वरती जो स्ट्रोक असतो ना बॅटला तसा वरती बॉल लागला, त्याच्यामुळे कम्फर्टेबली तितका फटका नव्हता
आणि त्यानंतर मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने अगदी चांगल्या पद्धतीने कॅच पकडली गेली आणि धक्का क्रमांक 8वा मैदानाचा बाहेर परतला गेला. 10 आकड्यावरती 8 विकेट. गोलंदाज तयार. आणखी एक चांगला बॉल आहे. निधावच्या स्वरूपामध्ये हा चेंडू पाहतोय आणि आता 7 चेंडू आणि 43 ची गरज आहे. आता औपचारिकता बाकी राहिले असं म्हणावं लागेल. होऊ शकतात तिकडनं धावा 7 चेंडूमध्ये 43 देखील, पण त्यासाठी सगळे बॉल बॉन्डलाईनच्या बाहेर पाठवावे लागतील. चला, बेतवडे संघ एक रंगतदार मॅच जरूर पाहायला मिळेल. बेतवडे आणि त्यांचा विपक्षामध्ये 2 हात करताना तुम्हाला दिसतील, ते म्हणजेच टीम श्री गणेश कृपा दिवा संघ. परतला गेला. टोटल 9 विकेट मैदानाचा बाहेर. मी म्हणेन की पहिला डॉट बॉल जो आला होता तिकडे जी बेल्स नव्हती आणि तिकडनं तो डेड बॉलचा घोषित केला आणि त्यानंतर जो पलटवार, मी म्हणेन की मॅचचं ते सिच्युएशन अचानक तिकडे बदलली गेली. जो मधला स्पेस गेला ना, शेवटचा अंतिम विकेट होता आणि तो देखील मैदानाचा बाहेर. अच्छा, रिप्ले चालू होता. शेवटचा अंतिम विकेट आहे मैदानामध्ये. ऑन साइडला मोठा फटका, जोरकस फटका घ्यायचा होता आणि एक धाव आता फळकावरती बनवली गेली आणि एका धावेच्या मदतीनं धाव संख्या फळकावरती वाढते. 11 आकड्यावरती जाऊन पोहोचली. गोलंदाजीवरती शेवटचं अंतिम षटक हाताळण्याकरिता निखिल पाटील. चला, नेक्स्ट मॅच करिता बेतवडे संघ आणि श्री गणेश कृपा दिवा संघ या दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. चांगला खेळ दाखवा. अपसमचा बाहेर बॉल, पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल. जाऊन पोहोचतात 12 आकड्यावरती. 5 खेळ बाकी राहतोय. औपचारिकता बाकी आहे. 5 मध्ये 41 धावा बनवायच्यात. पाक फुटला गेलेत. पंच करायचं होतं. क्षेत्ररक्षक पोहोचतात. कॅच पकडली जाते आणि ऑल आउट होताना आपण संघ पाहतोय. मॅच संपत्या फिनिश होते आणि लगेच जाऊयात आपण पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये, जिथे प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट, नाव तुम्हाला एकच डोळ्यासमोर दिसेल, रोहित पाटील या आमच्या व्यासपीठावरती. आणि रोहित पाटील करिता 1000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आलंय. सन्मान्य आदरणीय अश्विनजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून ते कॅश प्राइज आणि प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील आपण रोहितला सन्मानित करूयात.